बाई हा भाऊ गेलाय अजून येईना सकाळपासून गेलाय तांबाटी घेऊन अजून कसा येईना लय टाइम झाला आज कधी येतो काय माहित साहिल काय ग हे बाळा काय सायकल कोणाची मित्राची मित्राची हा तू काला आणली ती तो म्हणे जाय घेऊन तुला खेळायची काला लोकांची सायकल आणली त्याची नेऊन देवय ना अभ्यासाला बस हा तो म्हणे खेळतो अभ्यास कर पुस्तक हातात घे थोडा हा घ्यायची कधी परीक्षा संपल्यावर आता खेळतो ना 5-10 मिनिट वय ते ज्याची असेल त्याची हा. नेऊन देवय जावय आणि लवकर ये बर का बा. हा हा मामा येईल आता लवकर ये लवकर हा हा ही पोर कुठं गेली काय नाही बाई अश्विनी काय ग मम्मी काय ग बाई कुठं गेली होती काही नाही भांडे कशीत होते तू काय करती ये डाळ पाकडीत आहे ना बाई मामा कुठे गेलाय दिसलंच नाही सकाळपासून मामा गेलाय तंबाटे घेऊन जाईल नाही का तुला माहित नाही का हा का हा हा ना कवर इथं थांबती मग कुठं जाती मग आपल्या घरी नाही जायचं का बिचारे पप्पाची हाल झाली असेल तिथं हा का तो पप्पा तू सारखीच हा मग काय करते एकुलता एक पप्पा आहे आता मला एकुलता एक पप्पा आहे सारखा भांडत राहतो तू एवढी मोठी झाली तुला कळत नाही का काय अगं माझं कॉलेज बुडत आहे तू तो आता शाळेचं पाहती त्याला अजून कळत नाही उंड्याचे पैसे मागतो पोर लागणार आली तर तुला बोलता येत नाही का आता मी काय बोलणार हा? मग काय बोलणार म्हणती चाल पप्पाचे हाल हो राहिले महिन्यापासून आले आपण त्याचे काय हाल आहे खात पेत असं काय झालंय त्याला त्यांना कोण खायला करून देणार आहे त्याला येते सगळं मस्क करता हाताने आवर हा मग तू राही मी जाते मामाला घेऊन हा का एवढी शहाणी झाली का तू हा मग आता 1 महिना झाला इथं कवर राहायचं आपण लोकांच्या घरी आपलं घर तिकडे आहे लय बडबड नको करू लय वय लय हे झाली तू आता तेवढे भांड्याचा पसारा पडलाय तू आवर वय हा घशी ते तू मलाच काम सांग माझं इथं नुकसान होते ते नाही माझं 12चं वर्ष मी नापास होऊ दे मग सांगते तुला इथं राहायला आली ना तू हा का काय नुकसान होते तुला इकडे काही अभ्यास नाही करता येत का कर ना इकडे अभ्यास माझं कॉलेज इकडं कुठं मामाच्या घरी अभ्यास करीती वय वय लय नको बडबड करू वय हा जाते येऊ दे मामाला त्याला घेऊन जाते घरी माझ्या हा, लय चढली तू आता आवर बापासारखी लय लागली वटवाट करायला जाशाल कुठेवारी लगीन झाल्यावर ताईला जाण परक्या घरी लगीन झाल्यावर चिमणी जाण परक्या घरी काय करते अक्का काय रे भाऊ एवढा टाइम झाला आज टाइम झाला हा, तुला माहित झालं का काय? टाइम जाऊ दे होते हा पण मग एवढ्या तांबाट्या सडून गेल्या हा आणि आज 2 जाळ्या निघाल्या तर एक जाळी 500 रुपयाला गेली 500 रुपयाला हा पाय बरं आणि जेव्हा एवढे होते तेव्हा काहीच भाव नाही तेव्हा काय 70 आणि 80 रुपये हा ना पाय बरं काय नशिबात गांडू तर काय करील त्याला पांडू नशीबच फुटका आपल्या दोघा बहीण भावांचं काय खरं नाही रे काय करतो माय नशीब फुटलं आणि तोय नशीब फुटक काय करू राहील काय नाही डाळ पाकडी ते तू पाकड महिना झालाय तुला येऊन हा आता काय करू सांग आज चांगली जाळी गेली मग आहे ना हा मग 500 रुपये हम्म मग तू तर आला हात आलवी पोरांना काही खायला नाही आणलं अरे बाय ते माया कुठे ध्यानाच राहील काय तो काय ध्यानात राही ना बाबा तू बाशियांना विसरला आणि बहिणीला विसरला अरे काय करावं हे गणगणच तेवढी झाली 500 रुपये जाळी गेली एखादा म्हणतो पोरांना काही जिलाबी दही वडे काय आणता खायला बरं आणता येईल मी तू दुपारून पुन्हा जाईल हा बर हा चालेल चालेल बर का ताई हा दाजीचा फोन आला होता मी मार्केट मध्ये होता फोन दाजींचा बाय एवढ्या दिवसांनी हा तुला फोन आलता काय आला होता आज काय म्हणत होते मला म्हण कुठं आहे ती म्हणलं घरी हा म्हण पोरांचं काय चाललंय हा म्हणलं खेळात आहे हा म्हण तिची 12वीचे पेपर आहे आता या कवा आहे ना मधी हा मग तू काय म्हणला मी म्हणलं मग ते दोघं तिडच महिना झालाय तशी बायको पोरं इकडे पुरीची शाळा बुडती काय आताशी फोन करतो का बोललो मी मग काय म्हण ते म्हण मग मी आज येतो न्यायला मग येणार आहे काय ते आज येणार आहे म्हणले बा बरं ते कुठे गेले पोरं गेले ना ते गेले एक सायकल आणली होती कोणाची नेऊन द्यायला हा आणि तिला म्हणले वय भांडे घसून घे 2-4 हाय ते हा का हा मग आता तिची 12वीची परीक्षा आहे पुढं हा 12वीची आहे पण बाबा मला तर ना जायचीच इच्छा नाही होत पाय तुला सांगते. एक तर तू खरं सांगा नाही तुमच्या दोघांचं काय होईल काय वळली म्हणजे आता काय सांगायचं सारखं हागलं मुतलं सांगायचं का मायरा जाऊन नाही ते हा? खरं काय म्हणतो माहितीये का तू हम्म आपल्या म्हाताऱ्याने ते पैसे कबूल करेल होते का त्याला काचे गुंड्याचे हा 50,000 दिले ना
लाख रुपये कबूल करे होते, हा. 50 दिले आणि 50 राहिले. हा. त्या 50,000वरून सारखा बोलतोय, मारितोय, पोरं घरात नसले का मग हानितोय. तुला काय माहिती का बाबा? तुला हा माझी ताई हा. दाजींना आता आठवण आली का पैशाची? अरे बाबा काय मस्त ते सासूरवास करीत त्या पैशांवरून. अरे पण पोर लग्नाला आली आता, पण मी तुला काही सांगते का इकडे आल्यावर? आणि तू एवढे महिनाभर आली तरी आज बोलली तू. मी तुला सांगत नाही. मी म्हणते जाऊ दे, म्हातारं मरून गेले, आता तू एकटाच आहे, तो माग आहे अशी गणगण. आज जाय हा माल घेऊन आणि उद्या जाय तो माल घेऊन. हा, आहे. आणि तुला हे सांगत बसू का मारड घरानं? हा ते खरंय बघ, अजून तुमचं मला टेन्शन म्हणजे यायचं तू मा पाशील का मा पोरांचं पाशील का तो परपंचाचं पाशील? नाही. ते खरंय ताई. म्हणून तुला मी एवढे दिवस सांगितलं नाही बर का. हा का? मग बरं येऊ दे, मग दाजीला पाहतो मी आज. काय बाबा, आता तुला तो पद्धतीने काय बोलायचं ते बोल. पण मी तर आता वैतागली पार. मग जाऊ दे, मी सांगतो ना, ते त्यांना येऊ दे तर कधी करा पोत. मला हे जीवन मला नकोशी झाले पाय, खरंच सांगते. नाही नाही, जीवाचं नाही काय करून घ्यायचं. मला लय म्हणजे इतका त्याग आलाय का मला असं वाटतं तो नवराही नको. पण काय आता लेकरांसाठी मला जीव धरून राजपाळी झाली माहितीये का? हा बरोबर आहे. हा पोर लागणार आली, उद्या लोक म्हणशील काय बाई आहे म्हणशील पोर लागणार आली हे करते. म्हणून मी गप्प पडून राहिली माहितीये का. बरं ताई, हा तू नको टेन्शन घेऊ. हा या बाय, मी आता या जाळ्या ठेवतो शेड मध्ये हा आणि ते जनावरांना चारा पाणी करतो. हा, टाक बाबा पाणी पाच. मी हे घेते एवढं फट करून. तवर आले तर ठीक, मग मी पाहतो काय करायचं ते. काय बाबा आता मी काही बोलणार नाही म्हणून. जाऊ का मग? हा येते मी बी घेते पाकडून एवढं. सोयाबीन काढली अडचण, चांगला पैसा होईल दिसते आता. पाहतो ना गाड्या गोड्या त्या चांगलं झालं आता सोयरच. काय आराम चाललाय काय? हा बकुळे या काय तुम्हाला दिसत नाही काय करते? नाही ना, मला काच दिसत आता यादळ. तुम्ही काल आले? हा काल आले? मी आलो बा पोरायला न्यायला. पोरांना नाही आला? हा जा घेऊन मग. मग नेणार मा पोरायला. मग जा ना, मी कधी अडवलं तुम्हाला? तुला वाटतं का मला निघायला आले का? नाही बा, मला काय घ्यायला येशील तुम्ही? तुला जो जेवढी हौस आहे ना त्यावर राहूनच घे तू. हा तू जिरत नाही त्यावर जिरवून घे इड. माही नाही तुम्हाला लय माझा आलाय, माही नाही जिरत. मा नको माझा विषय काढू, तू नीट बोल जरा. पोरांना न्यायला आले तुम्ही? हा पोरांना काल पाठवलं तवाच? मी नव्हतं पाठवलं ना, मग तूच घेऊन पळेल पोरायला. हा का? मग? पोरं ते माय पोरं म्हणजे मागच येणार ना ते. मग तो पोरं तो कुठून आणले पोरं? नाही नाही, नाही कुठून आणले? कुठून आणले म्हणजे हा? आईच्याच माग पोरं जाते ना, हा का? बापाच्या माग जाते. कावर बापा तिथे कचायला काही देत नव्हता काय प्यायला? मग देत राहतात तर का नाही पोरं राहिले तिथं मग? आज पुरीच्या 12वीचं शिक्षण आहे, परीक्षा जवळ आल्या. मग ते लाज नाही वाटली तुला? तुम्हाला नको कळायला हा? ते तुम्हाला नको कळायला. लय उठले सुटले इकडे. नाही नाही, ते तुम्हाला कळायला पाहिजे ना. पण अरे काय बोलती काय वागती? काय वागले मी? हा तुम्ही पारा आता पोर लग्नावर आली तरी तुम्ही पैसे मागत आहे, तुम्हाला काय वाटत का? मग राहिले का आपले पैसे? मग राहिले तर कवा मग तवाच घ्यायचं ना. म्हातारा होता तवा. मग तो म्हातारा मेला म्हणलं जा जाता का बरी. ते भाऊ बिचारा आता कसं काय जगतोय, त्याच्याकडून आता पैसे मी कुठून आणू? हा? मग तुला सांगतो नाही आलं तो भावाला काय का बाबा दादाचा शब्द जायले का देऊन टाक त्या पाहुण्याचे शब्द पैसे. गेला म्हणजे ते दिले बहिणी पाहिजे. भाषाचं काम वर नाही आला तो. हा, हा तुमचं काय जरा काम? ठेव. 50,000 अटकलं का? हा ना नाही ना हा? मा काय इकडे काय वाय चाललं काय लई हा? काय काय बकुळे. हा. आता तू आली तशी पाहतीये सोयाबीन काढले तांबाटे चालू आहे त्याचे की आता पैसे झाले त्याला काही कळत नाही का तुला? तुम्हाला नाही? लगेच पावा ना बा ते. काय पाहा ना म्हणजे काय? सोयाबीन झाली तांबाटी म्हणजे तुम्हाला वाटलं लय पैसा येतात. अरे ते आपल्या हक्काचे पैसे येऊन द्यायचे. हा का? मग एका सालाला उत्पन्न झालं म्हणा ते नाही म्हणायला पाहिजे का दाजी मा मात्र शब्द आहे हे तुमचे राहिलेले हुंड्याचे पैसे घेऊन जा. कालच जाते झाले असते आपले नवरा बायकोचे. तर तुम्हाला सुधरायचंच नाही. काय सुधरते? बरं नका सुधरू मग. नका सुधरू, मला नाही यायचं काही गरज. म्हणला मला किती दिवस राहशील तू? राहील मला किती दिवस राहशील तू? मला जवळ राहते तवर राहील मी. हाय ना तुम्हाला बायको भेटत असेल दुसरी तर करून. कोणला? मला नाही करायची डबल बायको. मला 2 लेकरे सोनेवानी. मला काय मी यायचं नाही, माय काय आशा करू आणि तुला करू वाटलं तर नवरा करून घे दुसरा.
मला मी हा. नाही नवरा करायला का हा हा. तुमच्या खानदारी आहे ना हेच चालू आहे. नाही नाही अशी तुमच्यासारखी मी चळले नाही. हा ना नाही आता मी चढलो. तुम्ही म्हातारा वयात पैसे मागत चळले तुम्ही, मी नाही हा चळले. ना अरे हा. पण असंच करावं म्हणा बोलीला बाद लावा हा. आहे की नाही. असंच करावं हम्म. तुम्ही, आई बापांकडे एवढलं गाबाड घ्यावा. नाही हा आणि तरी तुमची वासना आहेच अजून, त्याची तंबाटी निघते आणि त्याची सोयाबीन निघती. मग आपलं कसं ना तोंड उचकत कपक्यान काय का मला तोंड नकलेस करा मला हे करा. काय केलंय तुम्ही, हाय का फुटका हा? मणी गळ्यामध्ये? हा ना हा? काय केलंय? घे ना मग तू 50,000 रुपये राहिले लगेच तेवढेच तुला सोनं करतो. तुम्ही सांगा हा? मा भावाला. मग तू सांग ना तो तोंडात मी काय सांगू. नाही नाही मी नाही मी सांगा. नाही असेच नाव घेत पण तुम्ही आले ना आता. वट वट लावला का तुला पटलं तर हा म्हण. तुम्ही हा. आले का आला पण इड मी मा पोराला न्यायला आलो तुला न्यायला नाही येईल. हा तुला एकच सांगतो पोरांना घ्या आणि जा निघून. हा. निघून जा बरं. वट वट न करू. जा त्यांना घ्या तो म्हणे मी मुक्कामी राहिला नाही लिडत मला घरदार आहे सगळे माक. तुम्ही कालर मुक्कामी राशाल मा भावाच्या घरी. काल राहू मी. काय संबंध तुम्ही? हा त्यानं पैसे द्यावा मावाले 2 दिवस मुक्कामी राहील. नाही नाही काय संबंध आहे त्याच्या घरी राहायचा? मग तुम्ही तुमच्या भावांक हम्म. काल राहते. तुला लय हाऊस ना. मला हाऊस आहे, मी राहते जा. हे काय दाळी साडी नेसायला. हा मग त्याची बायको राहण्यात जाते, काम पडेल मग करायला नको का? तुला इकडे कोण ऐकतं घालणार रे. नाही बरं काय बकुळे हा तो तोंडाने सांग जरा आता. काय हा तुला डाग करायचे तुलाच घ्यायचे पैसे मला सुद्धा देऊ नको. हा दाजी राम राम. राम 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 बस या. गावाशी आले. काय 5-1 मिनिटं झाली हो. हा का? हा काय चाललंय. काही नाही गेलो होतो ते जनावरांना चारा पाणी करायला. हा का सोयाबीन किती झाली. सोयाबीन 50 पोते झाले न. सोयाबीन किती झाली म्हणत्या. 50 पोते अरे भाऊ तर चांगली झाली तुम्हाला. चांग झाले मग. तांबाटे तांबाट्यांचं बरं झालं. हा ना, 2-4 लाखाची उत्पन्न झाली बा. एवढे नसेल तरी 2.5 लाख रुपये झाले. झाले का? अहो मग तेवढे ते म्हातारा शब्द येतो 50,000 रुपये राहिले तेवढे देऊन टाकायचे. लाज वाटते का? लाज लाज कोण ठेवली? म्हणजे हा थोडं खाल्ल्या आवाजात बोल ना भाऊ. खाल्ल्या आवाजात म्हणजे मी एक तर येत नव्हतो. महिन्या पाहून ती बिचारी इड पोरं सोरं घेऊन इड निघून आली. ते काय तो परपंच करू काय जळणं मळणं. आणि काय 50,000साठी अक्काला मारलं का तुम्ही? तुम्ही कोण म्हणलं तुला मारलं. कोण म्हणलं मारलं. ती जर चांगली तुमच्या बोकांडी बसली असती तर तुम्हाला 2 दिवस हालून नाही देत. हा का आला बोलायला काय बरं विचारून चाले 50,000 रुपये मागाय. काय नाही विचारू पाहिजे तिला. तुम्हाला भीक लागली का? म्हणला तुम्हाला माझे ठरेल तो बापानं हा 50,000 रुपये राहिले बर ते वटवट लावू नको तुला जे चालले ते दे. नाही द्या ना. तो बहिणी करताना दे तुम्ही- मला नको देऊ. हा. दाजी तुम्ही केली किती केली ना वटवट. हा. मी आहेच नि बरगट. हा, मला काय करणार तुम्ही? तुम्हाला हीच सवय लागेल कबूल करायची आणि द्यायची नाही मागून. नाही द्यायचे. हीच नालायक तुमची सवय ना. माझा म्हातारा असताना हा. वारले जर नसते ना मग मी तुमचे आणून दिले असते. म्हाताऱ्याने दिलाय तो परत नसते आले वय. हा हा मग आले तसे निघायचे. तो म्हातारा शाब्दिक होता. हा तुम्ही जसे आले ना हा ज्या गाडीनं आले ना दुसऱ्या गाडीनं जायचे. आम्ही तिला न्यायला मी फक्त माझ्या पोराला न्यायला. वरांना सुद्धा न्यायचं नाही. त्या पोरीच्या शिक्षणाचं नुकसान होऊ राहिली. तिला मी इडून आणून गाडीवर. हा पडला पर्या तू तसा. गाडीलाच तिची मग? मी 12वीची शाळा नाही बुडावणार. हा, सांगितलं पुरीनं मावाला. काय सांगितलं? हा? आज महिन्यापासून म्हणा घरीच बसेल पप्पा माहिती का. हा? मग आता तू पप्पाचा दोष आहे. हा, पप्पाचा दोष. येणं काय घेतलं का का निघाली. मग आई हा? या बा आईचा जीव पुरीवर जास्त असतो. हा राहतो ना. राहतो का नाही नाही? बाप नुसा फटकितो का. हा बाप काय फटकीतो मग? आता. अरे काय वागत काय बोलत. अरे बापाला तरी पटत काय? बकुळे काय करते फटकेरावर. आता सांगितलं ना त्याने काय करायचं ते. नाही त्या बाई तुला सांगतो मा डॉक्टर पाहिलं का? हा हे बा अक्का बापाला तरी पटलं का? पोरगी लग्नावर आली आणि 50,000 रुपये मागाय इकडं तुला पाठवलं आणि तिला काय हानमार करत्या घरी ना. लई सासूरवास करतोय बाबा, लई सासूरवास. ए बकुळे माझ्यासारखं नको बोलू. हा इकडे 50,000 रुपये घे ना यांच्याकडे. अहो, पण ऐक तुम्हाला खरं एवढं खरं बोला. पोर लग्नावर आली तरी तुम्ही त्या पैशाचा हट्ट द्या ना, सोडून असतील तर. सोडून देऊ का. हा मग सोडून देऊ. मग काय दिलेच पाहिजे का? हा ना. हा, म्हातारा असते तर दिले असते तुम्ही हा, समजा. माझं तू परत मला राव म्हणू नको मला डागडागिने करायचे. हा म्हणजे या पैशावर माल आणि डाग मग बरोबर आहे ना मग. म्हणजे यांना एवढं भीक लागलंय हा? तिकडं. काय बाबा आता तू रोजचे घरात भांडणे रोजचे. काही जाऊ नको ना तू. काही जेवत असलं तरी तो बापाकडून पैसे आण, तो बापाकडून पैसे आण, जाय तो बापाकडून पैसे आण. त्याची सोयाबीन निघाली, त्याची तांबाटी निघाली. हा मा साईड घेत्या का?
तू कायला बाबाकडे उडायला येतो का हा? तिकडं? काय हा? बोलती मला माझ्याकडे घेता का हा? तो त्या- सांभाळ. दोन पोरं एवढले मोठाले असतो पैसे मागितले नाही तुम्ही आई तुला मागायला लागले मा का एवढे एवढे उत्पन्न जाईल नाही नाही बाबा आयुष्यभर कटामटी चालू आहे तरी मी तुला सांगितलं नाही हे काच सोयीचं जगत आहे रे. ते सुधारणारच नाही हे जगायचं सोयीचं नाही आणि तुम्हाला माय लेकांना खाऊ नाही द्यायचं नाही तुला सांगते मी जाणारच नाही त्याच्या हा, माझं ते काय जाते काय म्हणले रोज कटमट आहे रोज कट ए काय म्हणले बकुळे काय काय म्हणले बोल पटक्यात काय म्हणली म्हणजे नीट बोलत जायचं अजून सांगतो तुला वाटतं मा भावाच्या घरी आलं म्हणू का हा? हा? मी कुठं वाईट काय बोल मा? काय तुम्हाला काही वाटत नाही काही भुकत राहत्या बरं मी काय बकुळे हा बरं पोराला पाठवते का आता तू कोण मी नाही पाठवीत पोरांना बरं तुला यायचंय का हा, हा. कर नाही यायचं मला हा? नाही अरे यायचं झालं ते विसरून जाय आता काय येडपारा करते तू हा? बरं तुम्ही जा मी पाहिल मा भावा सगळे येते ताई. 2 दिवसांनी ताई ऐक दादाजी हा ऐका बोला जाऊ दे मी काय करतो आता हा आज काय माग पैसे नाही लगेच द्यायला बर उद्या बिद्या मी येतो हा तुमचे पैसे देऊन टाकीतो गेला होता माझा दादांचा शब्द हा बरोबर देऊन टाकीतो आणि तुमची काही कटकटाई नको महाभावती आणि तिलाही त्रास नको हा मग तेच मग काय होतं जे शब्द जायला राहते भाऊ 4 माणसं आहेत ते जर नाही आपल्या मनाजोगते झाले ना हं. तर मग शेवटी बायको राग काढते माणूस हा बरोबर हा? आहे बा मावाला घेणं जरा सासूरवाडीला हा. बरोबर आहे की नाही मी इतके दिवस नाही म्हणलं तुम्हाला पण म्हातारा वारला म्हणलं आता तो का बरी सोयरा मी तेव्हा लहान होतो हा तुम्ही काही लहान होता तुम्हाला काय कळत होतं तेव्हा काही कळत नव्हतं आता हा येत देतो आणून हा द्या ना मग आणून मग काय काय म्हणतोय मग काय वाद झाले असते आपले हा? मग येण्या लगेच उठायचं सुटायचं तो हा का? हा? ताई तुम्ही मारहाण करते म्हणून येते पण मग ही टॉयलेट बाजू घेते ना मग ती कोणाची घेणार मग एखादा वाटतं, हो गागू नका अंगाव येऊ नका आणि तुमचे ना लगेच मी फोन करते भाऊ असेल ना 50,000 रुपये यायचे घेऊ एकदा देऊ मड्याव फेक आता ते काय गाण राहील का कुठून देईल पैसे एवढे लगेच हा तुला तो मुळ का फक्त काय काय बोल भावाचा ए, काय ताई, बाबा वाटवाट करते आता आहे हा. ना बांधणं मिटून टाका तुमचे पैसे उद्या येऊन जातील हम्म. ताई चालते आम्हाला चहा बी 5 टाकलाय बोलू बोलू चाल चल म्हणजे आता अशी ठोकायची का मावाल्या चला, चला. हा